जोडून या धण उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी परोपकारी नेने परनिंदा परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गाये पशुचे पालन तान्नेल्या जीवन वना माझे शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमचे गते तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे कमी झाला तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाने पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका स्वय भानु जो भानु आराधिला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला हरिभक्ती लागो नितारे समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथात्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारू नियाता शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला माता ठेविला पायी माता ठेविला हो शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास लय बी नाका सायलेंट अवस्था बारीक स्वर लाव खिशेमध्ये शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जोडून या धन उत्तम व्यवहारे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतना करता निरूपणा करता घेतलेला अभंग महाराष्ट्राच्या संत मंडळीतील महान संत देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील 6 चरणाचा अभंग असून जगद्गुरु श्री संत तुकोबराय या अभंगामध्ये गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगत असताना जीवन कसं जगलं पाहिजे आणि धन कसं कमवलं पाहिजे याचं चिंतन करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विडाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. मॉनिटरला आवाज दे भयामध्ये. आजची भगवत चिंतन सेवा किम निमित्ताने आहे
थोडा आवाज माझ्या ह्याला जास्त राहू द्या. वास्तुशांती. वास्तुशांती पूजा व गृहप्रवेश सोहळा या वास्तूला काय नाव दिले आपण? कृष्णकुंज. कृष्णकुंज या वास्तूच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केली गेलेली ही भगवत चिंतन सेवा, कीर्तन सेवा आदरणीय आमचे परमस्नेही माननीय श्री वासुदेवराव कोळी साहेब यांचे चिरंजीव बळीराम वासुदेव कोळी हे माजलगावमध्ये सर्व्हिस करतात आणि त्यांनी ही वास्तू या ठिकाणी ही नूतन वास्तू या ठिकाणी ही उभा केलेली आहे. आणि या वास्तुशांतीच्या निमित्ताने असं या ठिकाणी हे भगवत चिंतन सेवा, नामसंकीर्तन, अन्नदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. वासुदेव गंगाराम कोळी, सौ प्रभवती वासुदेव कोळी, श्री बळीराम वासुदेव कोळी, सौ सारिका बळीराम कोळी आणि कुमारी संस्कृती बळीराम कोळी, आमचे गणेशराव असतील आणि आपले मोठे चिरंजीव सरांचं नाव का संभाजी. आज ज्यांची जयंती आहे, ज्या महापुरुषांची जयंती आहे की ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी हे कीर्तन करू शकतो, ज्यांनी देशाला आपल्या शरीराचं बलिदान दिलं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजे होऊन गेले नसते कांबळे गुरुजी, तर आज इथे आपण कीर्तन करू शकलो नसतो. आज कोळी साहेबांना परमिशन घ्यावी लागली असती. हुजूर आज हमें परमिशन चाहिए, गणेश महाराज जोगदन का कीर्तन करना है तो परमिशन मिलेगी क्या, अशी अवस्था निर्माण झाली असती. म्हणून तुमचं संभाजी नाव आहे, संभाजी सर. छान. धर्मवीर छत्रपती संभाजीराजांची आज जयंती आहे महाराज. सर्व कोळी परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. या सर्वांनी बसा, महिला मंडळी एक तासभर सर्वांनी शांत बसा, कीर्तन ऐका, सर्वांनी विक्षेप करू नका, आनंद घ्या. या कोळी परिवाराच्या वतीने दिले गेलेले निमंत्रण आदरणीय पूज्य महंत गुरुवर्य आपल्या सर्वांचे हृदयस्थान महंत श्री भगवान महाराज वरबगावकर कृपा अण्णांचं कीर्तन नियोजित होतं, परंतु महाराज या उन्हामुळे आणि तब्येतीमुळे थोडे बाहेर पडत नाहीत, म्हणून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आमचे कोळी साहेबांचा आणि आमचा अत्यंत निकटचा असा संबंध आहे, स्नेहाचा संबंध आहे. आमचे कांबळे गुरुजी असतील, कांबळे गुरुजींनी मला एक LIC काढायला लावली दीपक महाराज. चिकाटी कशी असावी. आणि मी म्हणायचो माझं काय खरंय गुरुजी, कुठून हप्ता भरणार मी काय. पण आज तुम्ही केलेलं काम हे कामाला आलं. आता 1-1.5 वर्षात ती LIC संपत्ती. 16 वर्षाची LIC म्हणलं कधी संपायची, कधी पैसे भरायचे. मी काय नोकरदार आहे का, कुठून आम्ही पैसे आणायचे, हप्ते भराय, आमचा संसारच आम्हाला चलवीन होय ना. म्हणले गणेश महाराज काढा, म्हणले होत असते. बघता 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 16 वर्ष झाले, माझं लग्नही झालं, पोरगही झालं, पोरगी झाली आणि LIC संपत आली. तरी मला गुरुजी अजून आहे असेच दिसतात. आमच्यात बदल झालाय पण गुरुजीचेच अजून बदल दिसत नाही. कृपा कोणाची असेल तर नागनाथ बाबांची, महंत रामकृष्ण महाराजांची कृपा आहे महाराज. म्हणून तुमच्या परिवारावरती रामकृष्ण महाराजांची, नागनाथ बाबांची कृपा आहे. आमच्या वासुदेवराव कोळी साहेबांनी अनेक वर्ष मठ झाडला, वरबगावचा काय झाडला, मठ झाडला. अनेक वर्ष नागनाथ बाबांची सेवा केली आणि साधूची केलेली सेवा वाया जात नसते. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. साधूची केलेली सेवा ही भगवंताला प्राप्त होत असते. या नयने त्या सेवेचं फळ, तुम्ही झाडलेला मठ, त्या सेवेचं फळ काय होतं आज कोळी साहेबांकडे? काय होतं साहेब? काहीच नव्हतं. पण आज एवढं वैभव आहे, दिसायला साधी व्यक्ती पण नोकरदार आहेत, पेन्शन आहे, फुलना फुलाची पाकळी, 3 मुलं आहेत,
तीनही मुलांचं चांगलं आहे आज. का वाईट आहे संभाजी सर, गणेशराव, बळीराम, सगळ्यांचं चांगलं आहे महाराज. पुण्याला इंग्लिश स्कूल आहे, मोठे चिरंजीव तिकडे चालवतात. म्हणजे तीनही मुलांचं कल्याण झालं रामकृष्ण महाराजांच्या आशीर्वादाने. महाराज कळमसारख्या ठिकाणी एवढा मोठा बंगला आहे, प्लॉट आहेत. ही कोणाची कृपा असेल तर साधू संतांची कृपा आहे. संतांची कृपा असल्याशिवाय स्वतःचे प्रयत्न तर असतातच, पण कोणाची तरी कृपा आणि आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये गरजेचे आहेत महाराज. म्हणून महंत गुरुवर्य महाराजांचे कृपा आशीर्वाद आपल्याला लाभले आणि त्यामुळे ही उत्क्रांती, हा उत्कर्ष आपल्या जीवनाचा झाला कोळी साहेब. म्हणून आज आम्हाला भरभरून देणार आहेत ते नाथ महाराजांनी. या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, गायनाचार्य, आमचे परमस्नेह परममित्र दीपक महाराज मेटे उपस्थित आहेत. युवा भजन सम्राट महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशोक महाराज बोराडे उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज गिरी माळेगावकर यांची उपस्थिती आहे. आमचे गोरखराव कोळे यांचेही पिताश्री उपस्थित आहेत. सर्वांना मी प्रणाम करतो. आणि हे आजचं कीर्तन सुख सोहळा या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला कधीही सर्च केलं, नाव टाकलं, हा वास्तुशांतीचा सोहळा आपल्याला पाहायला भेटेल. आमचे कृष्णाजी बारगजे यांचं हे चॅनल आहे, त्यांनाही धन्यवाद. गोड अशी साऊंड सिस्टीम, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठाला 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 विठाला. पुनश्च एकदा मी शांतीब्रह्म संत एकनाथ शांतीधाम संस्थांच्या वतीनं मी या कोळी परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या भावी जीवनामध्ये यश, कीर्ती, सुख, समृद्धी, संपत्ती, संतती आपल्याला प्राप्त हो आणि देव, देश, धर्माची सेवा प्रपंच करून आपल्या हातून घडो. त्यासाठी आपल्याला निरामय, आरोग्य संपन्न असं आपल्याला जीवन लाभो, हीच या ठिकाणी मी शुभकामना व्यक्त करतो. शाश्वत शांती, नाथांची शांती आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, हीच या ठिकाणी मी शुभकामना व्यक्त करतो. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा गोड असा अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये आपल्याला सांगतात संसारामध्ये कसं जीवन जगलं पाहिजे. 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. 4 आश्रम आहेत. मग कुठल्या टप्प्यामध्ये काय केलं पाहिजे. प्रथमेनार्जिता विद्या, द्वितीयेनार्जिता धनम, तृतीयेनार्जिता ज्ञानम, चतुर्थे किम करिष्यति. पहिल्या टप्प्यामध्ये 25 वर्षापर्यंत विद्यार्जन करावं, गुरुवर्य महाराज सांगत असतात. विद्यार्जन करावं आणि 25 ते 50 या टप्प्यामध्ये त्या विद्येच्या जोरावर लागेल एवढं धन कमवलं पाहिजे, लागेल एवढं. आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये उद्धारासाठी तळमळ झाली पाहिजे. काय मे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने ते कळील वर्म, मनवनी श्रम वाटतसे, पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासे, देव कृपा करील मज काय लाज राखील. ही तळमळ, ही मुमुक्षुता 3ऱ्या टप्प्यामध्ये प्राप्त झाली पाहिजे. आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये जर उद्धारासाठी नाही सावध झाला, प्रपंचाची आसक्ती नाही सुटली, तर मग चतुर्थे किम करिष्यति, 4थ्या टप्प्यामध्ये आपण काहीच करू शकणार नाही. का? 4था टप्पाच एवढा विचित्र आहे की मज नाही हात पाय डोळा पडले झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. म्हणून संसारामध्ये धन कमावलंच पाहिजे, निश्चितच कमावलं पाहिजे. थोडा मॉनिटरला मध्ये व्हा. निश्चितच कमवलं पाहिजे. पण ते धन कमवत असताना कशा प्रकारे कमवलं पाहिजे महाराज या अभंगामध्ये उत्कृष्ट वर्णन करतात, चिंतन करतात. धनाचे 2 प्रकार आहेत. एक नियतीचं धन आणि एक अनियतीचं धन. एक नीतीचा व्यापार आणि एक अनीतीचा व्यापार. त्याला शास्त्रामध्ये अन्यायोपार्जितम धनम असं म्हटलेलं आहे. आताच्या भाषेत त्याला ब्लॅक मनी म्हणा, आताच्या भाषेत त्याला ब्लॅक मनी, काळा पैसा म्हणा. धन कमवलंच पाहिजे, परंतु ते धन उत्तम व्यापार करून, उत्तम नीतीचा व्यापार करून आपण संसारामध्ये लागेल एवढं धन कमवलं पाहिजे. बेकारावनी राहिलं नाही पाहिजे.
आम्हाला लोक म्हणतात महाराज लोकांना टाईट कपडे, मग काय भिकाऱ्याने राहायचं का? प्रसन्न राहिलं तर प्रसन्न वाटेल ना. रामदास स्वामी सांगतात, आधी प्रपंच करावा नेटका, कोठे नसुने फाटका. माणसाने अगोदर चांगलं जगलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, तेव्हा अभ्यासाला प्रसन्नता येते, तेव्हा समाधान वाटतं. ज्याला राहण्याचीच अक्कल नाही तो जीवनामध्ये काय करू शकेल प्रगती? महाराज म्हणून निश्चितच चांगलं जीवन जगलं पाहिजे, चांगलं कमवलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, पण ते कमवत असताना नीतीचा व्यापार करून कमवलं पाहिजे. महाराज अन्न दोष अन्न महात्म्य, संग दोष संग महात्म्य, भूमी दोष भूमी महात्म्य. संग दोष संग महात्म्य. संगत करना बड़ो की बढ़त बढ़त बढ़ जाए, गज के माथा अजा बैठे, मन माने सो फल खाय. शेळीला हत्तीची संगत प्राप्त झाली आणि रोज 5 फुटावरचा पाला खाणारी शेळी आज हत्तीच्या पाठीवरती बसून 15 फुटावरचा पाला खाऊ लागली. कशाचा परिणाम? संगतीचा परिणाम. अन्नदोष. गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगत असताना कोणाचंही अन्न खाऊ नये, अन्न कोणाचंही खाऊ नये. आम्ही उठले कोणाचंही खातो. शास्त्रकार सांगतात 4 जणांचं अन्न खाऊ नये. दीपक महाराज, राजाचं अन्न खाऊ नये, भिकाऱ्याचं अन्न खाऊ नये, वेश्येचं अन्न खाऊ नये, आणि वाईट आचरणाने ज्यानं कमवलंय, वाईट व्यवसायाने ज्यानं कमवलंय त्याचं अन्न खाऊ नये. शांत बसा, बोलू नका. अत्यंत चांगला आहे का? आजचा विषय वेगळा म्हणून चिंतने तुम्हाला छान सांगतोय. ग्रस्त आश्रमामध्ये जीवन कसं जगलं पाहिजे या अभंगामध्ये तुकोबऱ्याने यादी दिली, आणि त्याप्रमाणे जर तुम्ही संसारामध्ये जीवन जगताल तर निश्चित संसार करून सुद्धा तुम्ही मुक्त झाल्याशिवाय आणि तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या अभंगामध्ये यादी दिली, पण तुम्हाला छान थोडक्यामध्ये परंतु छान सांगणार आहे. लक्ष द्या. लेकरांना बोलू देऊ नका, पाठीमागे कालाव करू नका. विठाला 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 विठाला. राजाचं अन्न खाऊ नये, भिकाऱ्याचं अन्न खाऊ नये, वेश्येचं अन्न खाऊ नये, आणि वाईट आचरणाने ज्याने कमवलं त्याचं अन्न खाऊ नये. कारण जीवनामध्ये अगोदर आहार चांगला पाहिजे. काय चांगला पाहिजे? आहार चांगला पाहिजे. आजचं खायला काय हरकत नाही. आजचं अन्न कसं आहे? नियतीने कमवलेलं अन्न आहे, कष्टातून उभा केलेली वास्तू आहे, काय 2 नंबरची नाही. कोळी साहेबांनी आमच्या पोरांनी चिकाटीने अथक प्रयत्नातून स्वकष्टाने नोकरी प्राप्त करून कष्टातून ही वास्तू उभा केली. झोपडी असू द्या पण कष्टाचा असू द्या, चटणी भाकर खावी पण वाईटाचं अन्न खाऊ नये. महाराज कारण वाक्य नीट आहे का? जीवनामध्ये अगोदर चांगला आहार घडला पाहिजे. चांगला आहार घडला की चांगला विचार घडतो, चांगला विचार घडला की चांगला आचार घडतो, चांगला आचार घडला की जीवनामध्ये चांगली संगती घडत असते, आणि चांगली संगती घडली की जीवनामध्ये चांगली गती मिळत असते. चांगली गती मिळावी असं वाटत असेल तर जीवनामध्ये चांगली संगती घडली. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, ते संगती मनोमार्ग गती. हे अकळावासी पती पंथी, अकळावासी पती येणे पंथे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. अकळावा श्रीपती येणे पलते, अकळावा श्रीपती येणे पलते, ओ अकळावा श्रीपती येणे पंथे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, मुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पण ते. बोलताना सिंगल आवाज द्यायचा. जीवनामध्ये चांगली गती मिळावी असं वाटत असेल तर चांगली संगती घडली पाहिजे,
चांगली संगती घडावी असं वाटत असेल तर जीवनामध्ये चांगला आचार घडला पाहिजे. चांगला आचार घडावा असं वाटत असेल तर जीवनामध्ये चांगला विचार घडला पाहिजे. आणि चांगला विचार घडावा असं वाटत असेल तर जीवनामध्ये चांगला आहार घडला पाहिजे. मुद्दा काय? चांगला आहार घडला पाहिजे. आहार महत्वाचा. काय खावं अगोदर कळलं पाहिजे महाराज, आणि कोणाचं खावं हे कळलं पाहिजे महाराज. दुर्योधन राजा होता. दुर्योधन कोण होता? राजा होता. पण अन्नाचा परिणाम सांगतो. दुर्योधन राजा होता. बंद करा, बंद करा. मी सांगतो त्याला कधी चालू करायचं. बंद कर. बंद करा. मी सांगतो चालू करायचं. आमचं भजन काही चालू झालं प्रमाणात की मग चालू करायचं. दुर्योधन राजा आहे आणि दुर्योधनाच्या समोर द्रौपदीचं वस्त्रहरण होते. अन्नाचा परिणाम सांगतो बरं का. अन्नदोष, अन्न महात्म्य. गंगापुत्र भीष्माचार्य, भीष्माचार्यांच्या समोर द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं. बोलले नाही, कोणीच बोललं नाही. भीष्माचार्य जर बोलले असते ना, याद राख ए दुर्योधन दुःशासन, द्रौपदीच्या अंगाला हात लावायचा नाही. ताकद नव्हती दुःशासनाची ओढत आणण्याची भर सभेमध्ये, आणि ताकद नव्हती दुर्योधनाची द्रौपदीच्या साडीला हात लावण्याची. ऐका बरं का. बोलले नाहीत महाराज. का बोलले नाहीत? सद्बुद्धी नाही प्राप्त झाली. आपल्याच घरातली सून आहे, अनाज दुर्योधन का खाय. आता अन्न कोणाचं खाल्लं होतं? भीष्माचार्यांनी दुर्योधनाचं खाल्लं होतं. म्हणून द्रौपदीचं वस्त्रहरण करू नका ही बोलण्याची भावनाच निर्माण झालेली. आणि तेच भीष्माचार्य अर्जुनाने बाण मारले आणि त्या शरपंजरी पडलेले भीष्माचार्य त्या बाणावर पडलेले. आणि धर्माचा प्रश्न आहे. धर्माचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? किमेकम दैवतम लोके किं वाप्येकम परायणम स्तवंतकम कमरचंत प्राप्नुर्मा नवाश्वम को धर्म सर्व धर्माणाम. असा कोणता धर्म आहे? को धर्म सर्व धर्माणाम भवत परमो मतः किं जपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. आणि मग भीष्म उवाच. भीष्माचार्य बोल. जगत म्हणंतम पुरुषोत्तमं स्तवन्नाम सहस्रे पुरुषस्य ततोत्थितः तमेव मानस्तमेव विष्णु लोक महेशाध्यक्षम. हे नाम पुन्हा झालं. कळलं का? शस्त्रनाम भीष्माचार्यांच्या मुखातून. प्रश्न आहे, वस्त्रहरण होत असताना तुम्ही बोलले नाहीत. आणि माझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे. कोणाचा? धर्माचा प्रश्न आहे. आणि त्याच्या प्रश्नाला उत्तर तुम्ही देता शरपंजरी पडलेले आहेत. असं कसं काय? भीष्माचार्याने उत्तर दिलं द्रौपदीला. द्रौपदी, ज्या वेळेला तुझं वस्त्रहरण होत होतं भर सभेमध्ये, आपल्याच कुळातले सगळे, तू आमची सून आहेस, पण तुझ्या साडीला हात लावू नको ही बोलण्याची भावनाच मना निर्माण झालेली आहे. का? त्यावेळेला मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं. आणि आता माझ्या अर्जुनाने बाण मारलेत, त्या बाणावर मी पहुडलोय, त्यामुळे मी शुद्ध झालोय. त्यामुळे तुझ्या नवऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर मी आता देऊ शकतो. का सांगितलं मी? अन्नाचा परिणाम. अन्नदोष, अन्न महात्म्य. संगदोष, संग महात्म्य. भूमिदोष, भूमी महात्म्य. एखाद्या भूमीमध्ये गेलं की उचलू फेकती. लोक म्हणते जागाच उचलू फेकायली. त्या जागेचाच महिमा तसा आहे. आता इथं आलं की वाटायला इथंच थांबावं आता. का? इथं पावित्र्य निर्माण झाला. या नामस्मरणाची ताकद आहे, भक्तीची ताकद आहे. म्हणून अन्नदोष, अन्न महात्म्य. कोणाचं अन्न नाही खाल्लं पाहिजे महाराज. एक चोर होता. 24 वर्ष त्याने चोऱ्या केल्या. कांबळे गुरुजी 24 वर्ष चोऱ्या केल्या. त्याला वाटलं 24 वर्ष आपण पोलिसाच्या हाती नाही लागलो, श्रावण महिना आलाय माऊली, मग आता आपण काय करू? बायकोला सांगितलं मी चोरी करायला जातो, तू काय कर, गावातल्या ब्राह्मणाला बोलव आणि मस्त त्याला जेव घाल, वस्त्रदान, दक्षिणा, ही गोदान, सोन्याची गाय एखादी देऊन टाक, दान कर. बायको म्हटली का 24 वर्ष झालं मी चोऱ्या करतोय पण अजून पोलिसाच्या हाती लागलो नाही, एवढं तरी सत्कर्म कर म्हटला. मी चाललो चोरी करायला. हे गेलं चोरी करायला आणि ब्राह्मणाला निमंत्रण दिलं. ब्राह्मण देव भोजनासाठी आले. आता काय तिथं बसायला पाट, चांदीचा पाट, पाटीला पाट, हो अगरबत्तीचा घमघमाट, अगरबत्तीचा घमघमाट, पदार्थांचा घमघमाट.
चांदीचं ताट, चांदीच्या वाट्या, चांदीचं फुलपात्र माऊली, त्याच्यात सोन्याचे चमचे, सोन्या नावाचे नाही पोराचे, सोन्याचे चमचे. आता ब्राह्मण पगाळला ना, बाबा बाबा म्हणला. आजपर्यंत 50-60 वर्ष झालं माझं वय झालंय, पूजाविधीचा मी पाठ करतोय, परंतु आजपर्यंत आपल्याला सोन्याचा चमचा आणि चांदीच्या ताटात आजपर्यंत आपल्याला जेवण मिळालं नाही. त्याची भावना बदलली, अन्नाचा परिणाम. इकडे लक्ष द्या कीर्तनाकडे. पाहुणे आता येतेत बसतेत बरोबर, त्यांना सांगा इकडे लावून द्या कीर्तनाला संभाजीराव. सगळ्यांना पाहुण्यांना काय गर्दी करू नका म्हणा, मंडपात बसा म्हणा अर्धा तास कीर्तन ऐकण्यासाठी. सगळ्यांना इथेच बसवा, शोभून दिसेल जरा. बसा मंडपामध्ये. त्या ब्राह्मणानं, त्या चोराची पत्नी घरामध्ये काही पदार्थ आणायला गेली, जेवण झालेच बडीशेप आणायला गेली, तोपर्यंत त्यानं हात धुतला आणि एक चांदीचं फुलपात्र आणि एक सोन्याचा चमचा नेहरूच्या खिशात टाकला. भूदेवांनी इथल्या नाही बरं का, खिशात टाकला आणि गेला घरी घेऊन. बायको आली रात्री, बायकोला सांगायला लागला, आज म्हणला काय मस्त म्हटलं जेवण होतं, आणि येताना हे बघ म्हटलं काय आणले, चांदीचं फुलपात्र आणि सोन्याचा चमचा. पाहिल्याबरोबर दीपक महाराज बायको म्हणली काय कमाले, 60 वर्ष झाला आपला बाबा धंदा करतोय, अजून कोणाचं चोरून यांना आणलं नाही, सुतळी चोरावी अशी सुद्धा आजपर्यंत त्याची भावना झाली नाही, आणि आज काय कमालय. तिनं ओळखलं, नक्की काहीतरी म्हणली गडबड आहे. आज ज्या घरी जेवाय गेलते ती म्हटलं अहो बघ ना, म्हटलं खिशात टाकून आणलं येता येता. आपण तुम्हाला ही भावना कशी झाली, तुम्ही कोणाच्या घरी जेवायला गेलते, फलण्याच्या. तिनं ओळखलं ती चोराचं घर आहे, तुम्ही त्याच्या घरी जा आणि त्याला विचारा तुझा व्यवसाय का, व्यवसाय काय. तो ब्राह्मण त्या घरी गेला आणि ते फुलपात्र सोन्याचा चमचा काढला. का म्हटला, हे बघा म्हटलं तुमचंही मी चोरून नेलतं, धरा म्हटलं. ती म्हटली राहू द्या भरपूर आहे आमच्याकडे, आम्हाला काय कमी, भरपूर आहे आमच्याकडे. पण तो म्हटला अहो 60 वर्ष झालं मी धंदा करतोय, पण आजपर्यंत कोणाची चोरी करावी, सुतळी सुद्धा उचलण्याची भावना निर्माण झाली नाही. पण आज कस काय, देखताची चिंदी मन धावे, बैसता चोरापासी तैसी होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. आज तुमच्या घरी मला ही चोरण्याची भावना निर्माण झाली, कसं काय, तुमचा बुवा काय करतो नेमका. त्या बाईनं सांगितलं आमचा बुवा चोऱ्या करतोय. काय करतोय, आमचे मालक चोऱ्या करतात. त्याने ओळखलं चोराचं अन्न खाल्ल्यामुळे चोरण्याची भावना निर्माण झाली. विठाला 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 विठाला. म्हणून अन्न कोणाचंही खाल्लं नाही पाहिजे महाराज, कोणाचंही नाही खाल्लं पाहिजे प्रपंचामध्ये. म्हणून महाराज म्हणतात धन कमवलं पाहिजे, परंतु ते धन कसं कमवलं पाहिजे, अभंगाच्या पहिल्याच जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, व्यवहारे धन उत्तम व्यवहार, उदास विचारी वेच करी, उदास विचारी वेच करी, वेच करी, उदास विचार वेच वेच करी, करी उत्तमची गती, तो एक पावेर उत्तमची गती, तो एक पावेर उत्तमची गती, तो एक
जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. महाराज म्हणतात प्रपंचामध्ये धन कमवलं पाहिजे, परंतु उत्तम व्यापार करून नियतीचा धंदा करून धन कमवलं पाहिजे. अनितीचा धंदा करून धन जर कमवलं तर जसं आलं तसं त्या वाटेने निघून जातं. महाराज जसं आलं तसं निघून जातं. एक चोर होता, घोडा आणण्यासाठी बाजारात गेला. आता घोडं चोरूनच न्यायचंय चोराला. मला घोडं कसं दिलं, त्याच्या खोड्या वगैरे काय आहेत. मालक म्हणला बघा ना ट्राय मारून गाडीची, बघा वर बसून बघा, फेरफटका मारून बघा, पटलं तर घ्या घोडं, नाही तर घेऊ नका. चोरानं घोडं घेतलं, कोळी साहेब टांग टाकली, बसला, लगाम हातात घेतला, रिकामीमध्ये पाय ठेवला. जे घोडं नेलं माजलगावच्या बाहेर, पुन्हा कृष्णकुंजकडे आलंच नाही. पुन्हा इकडं आलंच नाही. गेलं गाव, पाटलाने घोडं आणले, म्हणले घोडं आणलं सारे गावाकडचे खोट झाले. घोडं आणलं. पाटील केवढ्याला घोडं आणलं, केवढ्याला काय म्हणलं, नंबर एक घोडे म्हणला 50,000 आणलं, 50,000 आणलं घोडं आणलं. पुढच्या गुरुवारी साळेगावच्या बाजारात त्यानं घोडं आणलं विकायला. आणलं विकायला कुणी चोरानं. आता शेअराला 1.25 शेअर नक्की मिळत असतो, हे लक्षात ठेवायचं. चोरानं ते घोडं बांधलं विक्रीसाठी. एक गिऱ्हाईक आलं, बघता बघता म्हातारं होतं. केवढ्याला घोडं दिलं, काय ना म्हणलं अमुक अमुक रुपयाला. म्हातारा म्हटला मी आत्ता घरी जातो, थोडं थांबा, कुणाला विकू नका, पैसे घेऊन येतो. म्हातारा गेलं, दिवस मावळला. वाट बघून एक गिऱ्हाईक पुन्हा आलं. चोरानं विचार केला, आता मागचा पुढचा विचार करायचा नाही, याला घोडं देऊन टाकायचं. त्याने विचारलं, अहो घोडं कसं आहे म्हणले, काय कसं आहे म्हणले, काय बघा ना म्हणले, ट्राय मारून बघा. काय प्रदर्शनासाठी थोडंच मांडले म्हणले, विक्रीसाठीच मांडले. केवढ्याला दिलं, काय नाही म्हणला 14,000 रुपयाला. चोर काय म्हणला 14,000ला. आता ते घेणारा बी चोरच होता. ते म्हणला का चोरीचं तर नाही इतक्या कमी भावात. अरे म्हणला तुला काय उठलं बरं, माझं चोरीचं दिसतं मला, बघ म्हणला कसं आहे काय, म्हणला ट्राय मारून बघ, जा 14,000ला घेऊन. आता त्या चोरानं या चोराचं घोडं ट्राय मारायला घेतलं. जे बसलं, जे गेलं ते पुन्हा आलंच नाही. पाटील गावाकडे आला. पाटील म्हणले घोडं आणलं होतं, मग कसं विकलं. पाटील म्हणला काय लय टेन्शन घ्यायचं नाही, जसं आलं तसंच गेलं. चोरून आणलं होतं, चोरी करूनच गेलं. महाराज अर्थात संसारामध्ये जर अनितीने धन कमवलं, आलेला पैसा त्याच मार्गाने जात असतो. कष्टाने कमवलेलं धन सुख देतं आणि अनितीने कमवलेला पैसा सुख देत नाही. मर्यादित काळापर्यंत सुख देईल, परंतु एक दिवस विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज सुख कधीच देणार नाही. एक गवळी 4 घरी 4 लिटर दूध घालत होता. ऐकताय ना, आलेलं धन कसं निघून जाते बघा. गोड दृष्टांत आहे, कथा आहे, ऐका दृष्टांत आहे. जसं कमवलं तसं निघून जातं. एक गवळी 4 घरी 4 लिटर रोज दूध घालायचा, रतीबस होता. पहिल्या घरी 1 लिटर दूध दिलं. दुसऱ्या घरची मावशी म्हटली, माऊली गवळी दादा मला आज 2 लिटर दूध दे, माझ्या घरी आज कार्यक्रम आहे, कीर्तन आहे, वास्तुशांती, महाराज मंडळी येणार आहेत, पाहुणेरावळे येणार आहेत. गवळी म्हटला 4 घरी 4 लिटर दूध घालायचा माझा रोजचा रतीब आहे. पहिल्या घरी 1 लिटर दिलं. बाई तुला जर मी 2 लिटर दूध दिलं तर खाली किती शिल्लक राहील दीपक महाराज, 1 लिटर. मग आता राहिलेलं 1 लिटर मी 2 घरी कसं द्यायचं बाई. ती म्हटली गवळी दादा काही कर, पण मला आज 2 लिटर दूध दे. आता पहिल्या घरी 1 लिटर गेलं, राहिलं 3 लिटर. दुसऱ्या घरी 2 लिटर दिलं, राहिलं 1 लिटर. खरं सांगा, कीर्तनात बसून खोटं बोलायचं नाही. मामा आता 1 लिटर दूध 2 घरी द्यायचंय, काय केलं पाहिजे. शाबास. तोच करणार होता. आपली सांगायची काही गरज नाही, तो बी तोच करणार होता. त्याने बरोबर 1 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर दुधामध्ये 1 लिटर पाणी टाकलं. आता आधा दूध आधा पाणी, ज्यादा डाले तो बेईमानी. 2 लिटर दूध तयार केलं, ऐकताय ना. आणि ते 2 लिटर 2 घरी दिलं. 5-6 महिन्याची पगार तटलेली. जुन्या काळातलं उदाहरण होतं, नाणे होते, नाणे. कॅटलीमध्ये पैसे घेतले आणि गवळी घरी निघाला.
पैशाची कॅटली वाजवत 4-5 किलोमीटर घर दूर होतं. वाटेमध्ये एक सरोवर लागलं आणि त्या सरोवराच्या काठावर काही झाडं होती. एका वृक्षाखाली बसला. म्हटलं थोडं जेवण करू आणि थोडा आराम करू. गवळ्याने जेवण केलं आणि खाली पडल्याबरोबर त्याला डुकली लागली. चमत्कार असा घडला माऊली, त्या झाडावरती काही माकडं होते. माकडाने ती पैशाची कॅटली पाहिली आणि एका माकडाने ती पैशाची कॅटली उचलली. झाडावरती गेलं माकड, टोपण उघडलं. पैसे बघितल्यावर माकड खुश झालं. आता माकडच किती आहे, त्या माकडानं त्या कॅटलीतलं एक एक नाणं घ्यायचं, दाताखाली चावून पाहायचं आणि शेजारच्या तळ्यात फेकून द्यायचं. एक एक पैसा घ्यायचा, दाताखाली चावून पाहायचा आणि शेजारच्या तळ्यात फेकून द्यायचा. आता माकडच किती आहे, माकडांना काय कळणार आहे काय खावं म्हणून. पण बरीच माकडं पैसे खातात, पण कुठले बी खाऊ नाहीत. देवा धर्मातले कशातले बी खाऊ नाहीत महाराज, वाईट असते. कुठले कुठले खातेन काही सांगताच येत नाही. रोड खातेन, गावचे काय काय खातेन, नाल्या खातेन, अजून कोण म्हणलं संडास काही खाऊ नाही महाराज, पण खाते त्याला काय करावं. माकडच की आता माकडाने ते पैसे खायचे आणि शेजारच्या तळ्यात फेकून द्यायचे. मुद्दा आहे का. गवळी जागा झाला. गवळ्याने पैशाची कॅटली पाहिली, कुठे गेली. वर पाहिलं, माकडाच्या हातात कॅटली दिसली. दगड घेतला आणि दगड उगारल्याबरोबर माकडाने पैशाची कॅटली खाली टाकली आणि गवळ्याने राहिलेले पैसे मोजून बघितले. पैसे मोजल्यावर गवळ्याच्या लक्षात आलं, जेवढे दुधाचे होते तेवढेच राहिले होते आणि जेवढे पाण्याचे होते तेवढे पाण्यात गेलते. विठाला 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 दुधाचे होते तेवढे राहिले आणि पाण्याचे ते पाण्यात गेले. का. जसं कमवलंय तसं निघून जाते आणि कष्टाने कमवलेलं टिकतंय, सुख देतंय महाराज. आयुष्यभर पिढ्याना पिढी ते धन सुख देते महाराज. म्हणून महाराज म्हणतात, धन कमवायचं असेल प्रपंचामध्ये निश्चित कमवा महाराज. मी सांगितले त्या प्रकारे कमवलं पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहार करून उत्तम व्यापार करून धन कमवलं पाहिजे. एक जण म्हटला, आपण धंदाच बदलू म्हणला. काय म्हणला, कशामध्येच यश येईन आपल्याला, धंदाच बदलू म्हणला. काय म्हटला, खेती करने को गया तो लांगा लुंगा. काय हातामध्ये नशिबात लांगा लुंगा. एक कोळी होता, मासे पकडायचा धंदा होता त्याचा. आमचे कोळी साहेब म्हणजे माळकरीत सगळे. म्हणला काय करतो, मासे पकडतो वांजरा नदीमध्ये रोज. दुपारपर्यंत सकाळी जातो, मासे पकडतो आणि 1-1.5 वाजता घरी येतो विकून. किती पैसे कमवतो. तो कोळी म्हटला 15-20 हजार रुपये कमवतो. चांगला धंदा राव म्हणला. आपण आता म्हणला मासे पकडायचाच धंदा चालू करू. हे परवडत नाही म्हणून त्याच्यात उडी टाकाय बघतोय माणूस. एवढं सोपं आहे का. अरे दम धरून चल जरा, काय फरक पडला. इधर न उधर बीच में उधर धोबी का कुत्ता न घर का न घाट का. कुठेतरी दम धरून चल ना. संप्रदाय शिरला तर संप्रदायातच राहा. चिकाटीनं साधना कर. हे करू का ते करू, ते करू का हे करू. म्हणला क्या करू यार, खेती करने को गया तो लांगा लुंगा. काय प्रारब्ध माझं. चांगला धंदा आहे म्हणला आता. चांगला धंदा आहे म्हणला आता. मासे पकडायचा धंदा आहे, कोळ्याचाच धंदा करू म्हणला आता. आणि जी कोळी झाला, जाळं घेतलं का नाही त्यानं मासे पकडा गेला. ह्याचं नशीबच वाईट महाराज. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, पूर्व पुण्य जरी होती सानुकूल. लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे.
होते सानुकूळ पूर्व पुण्य जरी होते होते सानुकूळ